तर आपण आता नेक्स्ट पार्ट घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण घेणार आहे डॉम. ओके, ठीक आहे. आता बघा, सर्वात अगोदर डॉम हा पार्ट घेत असताना आता आपल्याला इथे थोडा HTML चा उपयोग करावा लागेल. ठीक आहे, थोडा CSS चा उपयोग करावा लागेल. ठीक आहे, थोडं HTML, थोडं CSS. ओके, CSS याच्यासाठी कारण की ऑलरेडी आपण जे CSS तिथे अप्लाय केलेलं आहे आपल्या वेब पेजवरती, किंवा ऑलरेडी एखाद्या वेब पेजवरती जर का काही CSS अप्लाय असेल, ठीक आहे, आणि ते CSS आपल्याला चेंज करायचं असेल, तर विथ द हेल्प ऑफ डॉम मेथड्स त्याने आपण जे CSS अप्लाय केलेले आहे, जे HTML आपलं आहे, ते आपण तिथे चेंज करू शकतो. ठीक आहे, ओके. म्हणजे इन सिम्पली जर का सांगायचं झालं, तर एखादं एक वेब पेज आहे. ओके, एक वेब पेज आहे, तर त्या पेजला मॉडिफाय करायचं काम, त्या पेजला त्या पेजला मॉडिफाय करायचं काम, त्याच्यामध्ये चेंजेस करायचं काम. ओके, आणि HTML जे आहे आपलं, त्या HTML चा कंटेंट चेंज करणे. ठीक आहे, त्याचे HTML एलिमेंट चेंज करणे, HTML चे एलिमेंट, HTML चा कंटेंट, HTML चे एलिमेंट चेंज करण्याचं काम जे आहे, ते आपण विथ द हेल्प ऑफ युजिंग डॉम आपण करू शकतो. ठीक आहे, आता हे डायनामिकली होईल आपलं. ठीक आहे, आपण HTML मध्ये जाऊन आपण ते करणार नाहीये. ठीक आहे, ऑलरेडी एखाद्या पेजवरती जर का काही अप्लाय असेल, जसं की ते index.html या पेजवरती इथे सध्या काहीच नाहीये. ठीक आहे, दुसरं एखादं पेज असेलच इथे. डॉम डॉम हां, इथे, हां, इथे हे बॅकग्राऊंड कलर इथे ॲक्वा आहे या बॉडीला. ठीक आहे, आता हा जो या बॉडीचा जो कलर आहे, याला विथ द हेल्प ऑफ सम सिलेक्टर्स आपण ते चेंज करू शकतो युजिंग डॉम. आता त्याच्यासाठी काही सिलेक्टर पण आहेत आपल्या डॉम या टॉपिकमध्ये. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, जेव्हा पण एखादं वेब पेज हे रन होत असतं, तेव्हा काय होतं, एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट तयार होतो. ठीक आहे, एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इथे तयार होतो तुमचा. ठीक आहे, 3 फाईल बनवल्यात मी इथे, first.html, first.css आणि first.javascript. ठीक आहे, आता बघा, नोटपॅड, सॉरी, पेंटमध्ये आता आपल्याला एखाद्या वेब पेजच्या डॉक्युमेंट पर्यंत किंवा एखाद्या वेब पेजच्या एलिमेंट पर्यंत जर का आपल्याला पोहोचायचं असेल, तर आपण कसे पोहोचू शकतो? विथ द हेल्प ऑफ डॉक्युमेंट. ठीक आहे, आता सर्वात अगोदर जर का आपल्याला तिथे पोहोचायचं असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? सर्वात अगोदर जेव्हा आपण एखादं वेब पेज रन करतो, तेव्हा ते जे पेज आहे, ते ॲज अ डॉक्युमेंट तिथे रन होतं. ठीक आहे, एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट त्याचा रन होतो. ठीक आहे, आता हे जे डॉक्युमेंट आहे, त्याचे काही आपण डायरेक्टली तिथं तर पोहोचू शकत नाही, बरोबर? म्हणून सर्वात अगोदर आपल्याला काय लागेल? एक रूट एलिमेंट लागेल. ठीक आहे, एक रूट एलिमेंट असेल ना आपल्या वेब पेजवरती, जर का आपण गेलो, सॉरी, इथे, तर इथे काय असेल आपला? एक रूट एलिमेंट असेल. ठीक आहे, काय असेल? एक रूट एलिमेंट असेल. आता आपण रूट एलिमेंट. ओके,
आता या रूट एलिमेंटमध्ये काय येईल तुमचा HTML चा एलिमेंट येईल. हा HTML चा एलिमेंट असेल हा. ओके. जर का आपण इथे आलो आणि या .html मध्ये बघितलं, ठीक आहे, तर सर्वात अगोदर काय आला इथं, हा HTML आला, HTML एलिमेंट आला. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपल्याकडे दोन एलिमेंट येतात. एक येतो हेड एलिमेंट आणि एक येतो तुमचा बॉडीचा एलिमेंट. मग या रूट एलिमेंटचे दोन पार्ट पडतात. ठीक आहे. या रूट एलिमेंटचे काय पडतील, दोन पार्ट पडतील इथे. ठीक आहे. एक पार्ट काय असेल आपला, आता हा एलिमेंटच आहे बरं का, एलिमेंट. आणि इथे पण काय असेल, हा एलिमेंटच असेल. ओके. हा कोणता एलिमेंट आहे आपला, एक असेल तुमचा बॉडी. ओके. आणि इथे परत एक काय येईल आपला, हा एक हेड एलिमेंट येईल. ठीक आहे. सॉरी, टॅग येते, एलिमेंट हे हेड. ओके. एक हा हेड एलिमेंट येईल. आता या हेड एलिमेंट मध्ये सुद्धा परत एक एलिमेंट येतो. ठीक आहे. या हेड एलिमेंट मध्ये परत एक एलिमेंट येतो. आणि या बॉडी या एलिमेंट मध्ये डायरेक्टली आपण तिथे टॅग घेऊन वर्क करू शकतो. आता या सॉरी, या हेड एलिमेंट मध्ये, या एलिमेंट मध्ये परत एक जो एलिमेंट असतो तो कोणता असतो आपला, टायटल. ठीक आहे. काय येईल, टायटल येईल. एलिमेंट कोणता आहे तर टायटल नावाचं. ठीक आहे. टायटल. आणि या टायटल मध्ये आपण समथिंग टेक्स्ट तिथे ऍड करू शकतो. ओके. जसं की हे एक वेब पेज आहे आणि या वेब पेजला आपल्याला जर का टायटल द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो डॉम टॉपिक. ठीक आहे. डॉम नावाचा टॉपिक घेते आपण. तर आपण याला डॉम नावाचा टॉपिक, हे टायटल दिलं त्याला. ठीक आहे. परत आता इकडे बॉडीमध्ये काय होईल, बॉडीमध्ये बॉडीमध्ये डायरेक्टली एलिमेंट असेल, तुमचे ॲट्रिब्यूट असतील, तुमचे टॅग असतील. ठीक आहे. बॉडीमध्ये काय काय येईल मग, एलिमेंट, एलिमेंट एलिमेंट असतील. ठीक आहे. परत तुमचे ॲट्रिब्यूट असतील. ओके. ॲट्रिब्यूट असतील, तुमच्या ह्या टॅग पण असतील. ठीक आहे. H1 येईल, H2 येईल, अशा ह्या टॅग पण असतील. ठीक आहे. आता या एलिमेंटमध्ये इथे समजा अँकर टॅग असली आपली. ठीक आहे. ही अँकर नावाची टॅग असली इथे. ओके. अँकर नावाची टॅग असली तर त्याचा ॲट्रिब्यूट काय येईल, एचरेप नावाचा ॲट्रिब्यूट येईल इथे, एचरेप नावाचा असा इक्वल टू. ठीक आहे. ते समथिंग आपण एचरेप मध्ये लिंक देऊ शकतो. ओके. तर हे काय झालं, हे एक डॉक्युमेंट झालं. आता या डॉक्युमेंटचा रूट एलिमेंट काय आहे, HTML आहे. त्याचा दोन पार्ट पडतात, एक येतं हेड, एक येतं बॉडी. ठीक आहे. त्या हेडमध्ये परत एक एलिमेंट येतो इथे टायटल नावाचा. ठीक आहे. परत इकडे एक एलिमेंट आहे बॉडी नावाचा. त्या बॉडीमध्येच आपण जो काही कोड करणार आहे त्या बॉडीमध्येच करणार आहे. तर या बॉडीमध्ये आपण जो कोड करणार आहे, जे एलिमेंट घेणार आहे, जे काही टॅग घेणार आहे, त्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला या डॉक्युमेंटचा उपयोग होतो. ठीक आहे. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा म्हणजे एक डॉक्युमेंट काय आहे, एक ऑब्जेक्टच आहे तो. ठीक आहे. तर त्या ऑब्जेक्ट पर्यंत जर का आपल्याला पोहोचायचं असेल तर युझिंग आपण डॉक्युमेंटच पोहोचू शकतो. ठीक आहे. ओके. समजत आहे मी काय सांगत आहे. आता हे मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं. ठीक आहे. आता बघा, डॉम म्हणजे काय आहे, तर द HTML, द
HTML DOM JavaScript can access and change all the element all the element at the HTML document at an HTML document. ठीक है. HTML चं जे डॉम नावाचं जे पेज बनतं, ठीक आहे, तर जावास्क्रिप्ट काय करतं, त्याला ऍक्सेस करतं, त्या डॉमला, त्या ऑब्जेक्टला, पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ऍक्सेस करतं आणि त्याला चेंज करतं. ठीक आहे, युझिंग HTML डॉक्युमेंट. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये काय काय शिकणार आहे? व्हॉट वी लर्न सॉरी वी लर्न इन DOM. The HTML element JavaScript can change all the HTML elements in the page. ठीक आहे. जावास्क्रिप्ट मध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट चेंज आपण करू शकतो युझिंग डॉम. त्यानंतर म्हणजे जे एक्झिस्टिंग एलिमेंट आहे त्याला चेंज करू शकतो आपण युझिंग जावास्क्रिप्ट. ठीक आहे. त्यानंतर जावास्क्रिप्ट कॅन चेंज ऑल द ॲट्रिब्यूट्स इन द पेज. Can change all the attributes in the page. जे काही ॲट्रिब्यूट आहेत ते पण चेंज करू शकतो आपण युझिंग जावास्क्रिप्ट म्हणजे डॉमने. ठीक आहे. We can change all the CSS style in the page. ओके. रिमूव्ह करू शकतो आपण. we are also remove all the HTML element and attributes. ठीक आहे. जसे आपण रिमूव्ह करू शकतो ना युझिंग डॉम, तसेच आपण HTML चे एलिमेंट इथे ऍड पण करू शकतो. वी आर ऑल्सो ऍड सम HTML, सम नाही, सर्वच्या सर्व. वी आर ऑल्सो ऍड HTML एलिमेंट्स इन द पेज. ठीक आहे. आता याच्या काही मेथड आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हे कसे चेंज करू शकतो, कसे ऍड करू शकतो. ठीक आहे. सर्वात अगोदर आपण काय करणार आहे, त्याला सिलेक्ट करण्याच्या मेथड बघणार आहे. आता सिलेक्ट करण्याच्या मेथड आहेत त्याच्यामध्ये एक सर्वात पहिली मेथड आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे एलिमेंट आहे ते युझिंग डॉमने ते सिलेक्ट कसे करायचे जावास्क्रिप्ट मध्ये, तर गेट एलिमेंट बाय ID नावाची मेथड आहे. गेट एलिमेंट बाय
आय डी. ओके. त्यानंतर आहे गेट एलिमेंट बाय क्लास नेम. इथे जसं मी आता लिहून देते ना तुम्हाला, त्याच पद्धतीने इथं हे असणार आहे. ठीक आहे. गेट एलिमेंट बाय, आता इथे गेट स्मॉल आहे, त्याच्यानंतर ई कॅपिटल आहे आपल्या एलिमेंटचा, बायचा बी कॅपिटल आहे, सीचा सी कॅपिटल आहे, एन नेमचा एन कॅपिटल आहे. याच पद्धतीनं ते असणार आहे आपलं. ठीक आहे. जर तिथे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालं तर ते तिथे गेट करणार नाही. त्यानंतर गेट एलिमेंट बाय टॅग नेम आहे, म्हणजे आपण आयडीने सिलेक्ट करू शकतो HTML चा एलिमेंट, जावास्क्रिप्टमध्ये क्लास नेमनं सिलेक्ट करू शकतो, म्हणजे क्लासनं आपण जो जावास्क्रिप्ट म्हणजे आपल्या HTML मध्ये जो क्लास देतो ना त्यानं सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर गेट एलिमेंट बाय गेट एलिमेंट बाय टॅग नेम आहे. टॅग नेम म्हणजे एक एलिमेंटची जी टॅग असते त्याने सुद्धा सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर क्वेरी सिलेक्टर आहे इथं, क्वेरी सिलेक्टर. ओके. यानंतर क्वेरी सिलेक्टर ऑल आहे. यामधला आपण सर्वात अगोदर बघणार आहे गेट एलिमेंट बाय आय डी. ठीक आहे. आता गेट एलिमेंट बाय आय डी काय घेणार आहे आपण सर्वात अगोदर गेट एलिमेंट बाय आय डी. त्यासाठी काय करावं लागेल मला, सर्वात अगोदर तर इथं HTML चं एक पेज बनावं लागेल. ठीक आहे. या HTML च्या पेजमध्ये आपल्याला एलिमेंट्स ऍड करावे लागतील. ठीक आहे. आता मी इथे एक हेडर ऍड केलं. हेडर ऍड केलं, या हेडरला एक क्लास दिला आय डी, त्याला क्लास दिला मी हेडर. ओके. या हेडरमध्ये मी एक H3 नावाची टॅग घेतली. H3 त्याच्यामध्ये मी घेतलं आपला इन्स्टिट्यूट, आपला इन्स्टिट्यूट. ओके. आपला इन्स्टिट्यूट घेतला. त्याच्यानंतर इथे एक पॅराग्राफ घेतला, त्याला आय डी दिला. आता गेट एलिमेंट बाय आय डी शिकवते म्हणून आपण आय डीच घेणार इथं. त्याला मी क्लास दिला पॅरा. ओके. आणि इथं घेते आपला इन्स्टिट्यूट आणि वी आर प्रोव्हाइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्स. ओके. कोर्सेस. ओके. ठीक आहे. हे झालं हेडरमध्ये. त्याच्यानंतर इथे आपण एक परत एक डिव घेऊया. सॉरी, डायलॉग डिव घेऊया, त्याला आय डी देऊया. आय डी देऊया इथं कंटेंट आय डी देऊया. ठीक आहे. काही आय डी देऊ शकता आपण इथं. ठीक आहे. कंटेंट दिली. त्याच्यानंतर इथं काय येईल, इथं मी H2 घेतलं, इथं येईल H2 जास्त दिसेल. ठीक आहे. H3 घेऊया आपण इथं, ते देऊया आपण कोर्सेस. कोर्सेस घेऊया. ओके. तर इथे UL ULI. ओके. फ्रंट एंड डेव्हलपमेंट. ओके. तर इथं बॅक एंड डेव्हलपमेंट. परत इथं डेटा एनालिटिक्स. ओके. आणि इथे डेटा सायन्स. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे, काय विचारायचं? आता इथे फाईल पण आपल्याला लिंक करावी लागेल. कोणती फाईल लिंक करावी लागेल? जावास्क्रिप्टची. ठीक आहे. जावास्क्रिप्टची फाईल लिंक करण्यासाठी आपण तिथे स्क्रिप्ट टॅगचा यूज करतो. ओके. तर घेतलं मी स्क्रिप्ट आणि इथे येईल SRC आणि फाईलचं नाव काय आहे, first.js.
ओके. वाटलंच तर इथे एक फॉर्म बिन घेऊन टाकूया आपण. फॉर्म. फॉर्म. इथे इनपुट. ओके. टाइप टेक्स्ट. ते बटन येईल. बटन सबमिट. ओके. आणि याचा टाईप काय येईल? टाईप येईल सबमिट. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे, काय विचारायचं आशिष? नाही सर. ओके. आता हे आपल्याकडे स्ट्रक्चर मिळालं. आता याला एक CSS ची फाईल लिंक करूया. ठीक आहे. लिंक आणि फर्स्ट डॉट सी एस एस. ठीक आहे. फर्स्ट.css ची फाईल लिंक केल्याच्या नंतर थोडंसं CSS राईट करूया आपण, जास्त नाही. ठीक आहे. हम्म, इथं फर्स्ट.css. ओके. आता बघा याच्यामध्ये हेडर घेऊया आपण. हेडर नावाचा क्लास दिलेला आहे ना मी. सॉरी, हेडर नावाची आयडी दिलेली आहे. हेडरला सिलेक्ट करायसाठी त्याची आयडी ने सिलेक्ट करावं लागेल. सो हॅशटॅग हेडर. ओके. आणि या हेडरमध्ये बॅकग्राऊंड कलर करूया आपण. बॅकग्राऊंड कलर करूया ॲक्वा. ओके. आणि आला ॲक्वा कलर. आता हे थोडं चिपकलेलं आहे म्हणून त्याला पॅडिंग देऊया. पॅडिंग 30 पिक्सल पॅडिंग देऊया. ओके झालं. 20 पिक्सल. ओके. त्याच्यानंतर हेडर झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे? कंटेंट आहे. कंटेंटमध्ये ULLI आहे. ओके. कंटेंटमध्ये H3 पण आहे. ठीक आहे. हॅशटॅग कंटेंट CSS. हॅशटॅग कंटेंट. त्याला बॉर्डर देऊया आपण. बॉर्डर बॉटम 2 पिक्सल सॉलिड रेड. आली. आता ही इथे यायला पाहिजे होती, तर आपण त्याला चाइल्ड सिलेक्टर काय नाव आहे त्याचं? कोणती लिंक देतो? H3. ठीक आहे. तर H3 ला सिलेक्ट करावं लागेल. H3. ठीक आहे. आली कोर्सेसला. कोर्सेसच्या खाली आली आता. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण HTML मध्ये काय घेतलेलं आहे? या UL ला आपल्याला हे द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? ID द्यावं लागेल. ID ITEMS आयटम्स. ओके. सो हॅशटॅग आयटम्स. हॅशटॅग आयटम्स. आणि आयटम्स मधले LI त्यांना आपण सिलेक्ट करूया. तर त्यांना देऊया आपण बॉर्डर. बॉर्डर बॉटम 2 पिक्सल सॉलिड सॉलिड ग्रीन. ओके. आणि पॅडिंग देऊया. पॅडिंग देऊया 10 पिक्सल. ठीक आहे. आलं इथपर्यंत आता. ठीक आहे. आता बघा. आता हे छोटे छोटे दिसतंय म्हणून याला पण थोडं मी हे करतो. ठीक आहे. फॉर्म. फॉर्मला पॅडिंग देतो मी. पॅडिंग टॉप
30 पिक्सल, थोडं खाली, सॉरी 3 पिक्सलच झाली, 30 पिक्सल थोडं खाली आला. ओके. आणि त्याच्या आतमध्ये पॅडिंग द्यायची आहे, तर फॉर्म, म्हणजे हे आपल्याला मोठं दिसलं पाहिजे, हे इनपुट बॉक्स आणि सबमिट बटन. तर फॉर्म आणि मला एकदा बघू द्या एकदा काय आहे त्याच्यामध्ये. फॉर्म आहे, इनपुट आहे आणि बटन आहे. तर फॉर्म मधलं, फॉर्मचे चाइल्ड इनपुट कॉमा बटन. ओके. आणि त्याला पॅडिंग देऊया आपण 30 पिक्सल, खूप जास्त झाली ती, हे खूप मोठा दिसत आहे. त्याला पॅडिंग देऊया आपण 8 पिक्सल. ओके. किंवा इथे 10 पिक्सल करूया. ठीक आहे. छोटंसं डिझाईन केलं कारण की याला आपल्याला चेंज करायचं आहे युझिंग जावास्क्रिप्ट. ओके. आता हे झालं सी एस एसचं काम झालंय आपलं. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे आता, आपल्याला जावास्क्रिप्टने चेंज करायची त्याची HTML चा एलिमेंट, त्याची स्टाईल. ठीक आहे. सो इथे फर्स्ट डॉट JS मध्ये आलो मी. गेट एलिमेंट बाय आयडी ने मला जर का त्याला सिलेक्ट करायचं असेल, इथे सांगितलंय मी कोणत्या कोणत्या मेथड आहेत. गेट एलिमेंट बाय आयडी आहे, गेट एलिमेंट बाय क्लास नेम आहे, गेट एलिमेंट बाय टॅग नेम आहे, क्वेरी सिलेक्टर आहे आणि क्वेरी सिलेक्टर ऑल आहे. सर्वात अगोदर आता घेऊया आपण इथे गेट एलिमेंट बाय आयडी. आता त्याला सिलेक्ट करण्यासाठी कसं सिलेक्ट करू शकतो आपण, इथे बघायचं याचा आयडी काय आहे. याचा आयडी काय आहे, हेडर आहे. ठीक आहे. ओके. काय आहे आयडी त्याचा, हेडर आहे. याला हा मेन हेडर झाला. ठीक आहे. इथे याला चेंज करूया डायरेक्टली. आपण हेडरला जर का चेंज करायला गेलो तर पूर्ण बॉडी चेंज होईल ती, म्हणजे पूर्ण एवढा पार्ट चेंज होईल तो. ठीक आहे. आपल्याला पर्टिक्युलर एलिमेंट चेंज करायचा ना. याला आपण आपला इन्स्टिट्यूटला आयडी देऊया. याला देऊया आपण हेडर टायटल. ठीक आहे. आपला इन्स्टिट्यूट. ठीक आहे. हेडर टायटल आयडी दिला मी त्याला. तर इथे फर्स्ट डॉट JS मध्ये आलो. काय दिला मी आयडी, हेडर टायटल दिला. सिलेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल आता आपल्याला, पहिली गोष्ट म्हणजे त्याला काय करावं लागेल, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल. सो व्हॅर हेडर. आता हे या व्हेरिएबलचं नाव तुम्ही काहीही ठेवू शकता. मी आता हेडर टायटलला सिलेक्ट करते म्हणून मी इथे हेडर टायटल नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला. ठीक आहे. हेडर टायटल इज इक्वल टू हा व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये काही सिलेक्ट करू शकतो तुम्ही. ठीक आहे. हेडर टायटल इज इक्वल टू काय येईल इथं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी पॅरेंथेसिस, आणि या पॅरेंथेसिस मध्ये येईल तुमचा आयडी. सो आपल्या आयडी इथे ॲज इट इज, इथून हा आयडी कॉपी करायचा हेडर टायटल नावाचा. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली तर तो सिलेक्ट होणार नाही, म्हणून मी तो डायरेक्टली कॉपी करतोय आणि ते पेस्ट करतो. ठीक आहे. आता हा सिलेक्ट झाला. आता हा सिलेक्ट झाला, हे चेक करायचं कसं चेक करू शकतो आपण, कन्सोल डॉट लॉग आणि या हेडर टायटलला, या व्हेरिएबलला इथे घ्यायचं, म्हणजे हे जे सिलेक्ट झालेलं आहे ते आपल्याला समजेल. ते फर्स्ट डॉट HTML जे आहे इथे रन आहे, याला जर का आपण इन्स्पेक्ट केलं तर इथे या कन्सोलमध्ये आपल्याला रिफ्रेश केल्यावरती समजेल की हा सिलेक्ट झाला की नाही. तर बघा, या हेडर टायटलमध्ये काय आहे, आपला इन्स्टिट्यूट हा सिलेक्ट झाला. आता मी जेव्हा याच्यावर हा कर्सर घेऊन जाणार तेव्हा इथे हा दिसतं, इथं स्क्रीनवरती या ॲक्वा कलरमध्ये दिसतं की इथे आपल्या इन्स्टिट्यूटला सिलेक्ट झालेलं आहे. ठीक ठीक आहे. ओके. हा आयडी आपला सिलेक्ट झालेला आहे. आता आता
जसं मी सांगितलं की आपण त्याचं CSS चेंज करू शकतो, स्टाईल चेंज करू शकतो, त्याची त्याचं कंटेंट चेंज करू शकतो. ठीक आहे. आणि HTML चा एलिमेंट सुद्धा चेंज करू शकतो. ठीक आहे. तर बघा, आता हे जे मी सिलेक्ट केलेला आहे हेडर टायटल, हा स्टोअर कशामध्ये झाला? या हेडर टायटल मध्ये. ठीक आहे. म्हणून हेडर टायटल डॉट, आता मला काय करायचं, त्याचं हेडिंग चेंज करायचं. तर आपल्याकडे प्रॉपर्टी आहे टेक्स्ट कॉन्टेंट नावाची. टेक्स्ट कॉन्टेंट इज इक्वल टू, आता इथे काय आहे, आपला इन्स्टिट्यूट. ठीक आहे. आपला इन्स्टिट्यूटचं मला चेंज करायचं असेल, समजा आपला आपला इन्स्टिट्यूट इन मुंबई करायचं मला. ते आपला इन्स्टिट्यूट इन मुंबई. आता याला जर का रिफ्रेश केलं आपण, तर इथं काय आलं, आता आपला इन्स्टिट्यूट इन मुंबई. मी राईट कुठं केलाय कोड? कोड केला राईट मी जावास्क्रिप्ट मध्ये. HTML मध्ये बघा, इथे आपला इन्स्टिट्यूट इन मुंबई आहे का? इन्स्टिट्यूटच्या पुढे इन मुंबई आहे का? नाही. कुठे येते? आपल्या सॉरी आपल्या जावास्क्रिप्टच्या पेजमध्ये आहे ते. युझिंग टेक्स्ट कॉन्टेंट याने काय करू शकतो आपण? त्याच्यावरती टेक्स्ट ऍड करू शकतो. म्हणजे तो जो एलिमेंट आहे त्याला आपण मॉडीफाय करू शकतो. त्याला मॉडीफाय झाला, तो चेंज झाला त्याच्यातला टेक्स्ट कॉन्टेंट. ठीक आहे. आता अशीच एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे इनर टेक्स्ट नावाची. सो हेडर टायटल, हे जे हेडर टायटल दिसतं, हे स्टोअर कशामध्ये आहे? या हेडर टायटल मध्ये आहे. ठीक आहे. आणि हे हेडर टायटल कोणतं आहे? तर हे हेडर टायटल आहे ID. हा ID आपण सिलेक्ट केला या जावास्क्रिप्ट मध्ये युझिंग गेट एलिमेंट बाय ID या मेथडने. तर बघा, हेडर टायटल डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल टू डबल कोट. तिथे आपल्याला चेंज करायचं, समजा तिथे आपल्याला चेंज करायचं आपला आपला इन्स्टिट्यूट आर अवेलेबल आर प्रोव्हाइड करूया आपण. आर प्रोव्हाइड ऑनलाईन कोचिंग. ओके. ठीक आहे. ते चेंज होऊन काय आला आता इथे? तिथे आपला इन्स्टिट्यूट आर प्रोव्हाइड ऑनलाईन कोचिंग. ओके. दोन मेथड आहे आपल्या, टेक्स्ट कॉन्टेंट बी आहे आणि इनर टेक्स्ट सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आता आपल्याला समजा त्याचा CSS चेंज करायचं, तर काय सिलेक्ट करू शकतो आपण? हेडर टायटल डॉट स्टाईल. ठीक आहे. हेडर टायटल डॉट स्टाईल डॉट, आता आपल्याला CSS प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. तर इथे काय येईल आता? बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा समजा, तर बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू, आता आपल्याला इथे त्याचे स्पेलिंग सुद्धा माहिती पाहिजेत. ठीक आहे. जर का मी रेड केलं, इथं रेड होईल, झाला रेड. इथे मी येलो केलं, तर इथे येलो होईल. ठीक आहे. इथे दिसत आहे आपल्याला, दिसतंय ना? त्याच पद्धतीनं जर का मी त्याचा समजा फॉन्ट साईज चेंज केला, तर कसं चेंज करू शकतो आपण? डॉट स्टाईल हेडर टायटल डॉट स्टाईल डॉट फॉन्ट साईज इज इक्वल टू, तर फॉन्ट साईज आपण इथे देऊ शकतो 30 पिक्सल. तर बघा, इथे चेंज झालेली दिसेल तुम्हाला फॉन्ट साईज. झाली चेंज. मी तिथे 50 पिक्सल केली, तर बघा झाली चेंज, दिसत आहे. किंवा मला त्याचा हेडर टायटल डॉट त्याचा कलर चेंज करायचा, डॉट स्टाईल डॉट कलर. आता इथं हा कलर कोणत्या याच्यामध्ये दिसत आहे? सध्या ब्लॅक मध्ये दिसत आहे. सो ओके, इक्वल टू ते करायचं मला व्हाईट. तर इथे व्हाईट दिसेल. आता इथे दिसत आहे का आशिष? जर तो करायचा असेल आपल्याला हो सर. ब्ल्यू. ओके. तर तो ब्ल्यू दिसेल आपल्याला इथे. थोडं रिफ्रेश होऊ द्या त्याला. ब्ल्यू दिसेल. ओके.
तर युझिंग गेट एलिमेंट बाय आय डी मेथड आपण त्याच्या HTML-च्या आयडीला सिलेक्ट करतो जावास्क्रिप्टमध्ये युझिंग सम मेथड, जसं की टेक्स्ट कॉन्टेंट, तिथे टेक्स्ट ऍड करू शकतो, इनर टेक्स्टने सुद्धा टेक्स्ट ऍड करू शकतो, स्टाईलने त्याला आपण त्याची स्टाईल चेंज करू शकतो, सर्व प्रॉपर्टीज CSS-च्या आपण तिथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता हे आपण काय करत आहे, डायनामिक CSS जेव्हा